नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण रोजच्या जेवणातली साधी, सोपी आणि मराठमोळी थाळी बघणार आहे. तर वांग्याचा आपण सुक्का मसाला बनवून घेणार आहे. धने, जिरे, बडीशेप, पांढरं तीळ, खसखस, थोडेसे शेंगदाणे घेतलेले, फुटाणा डाळ मी इथे घेतलेली आहे आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे. आता हा सगळा मसाला आपल्याला इथे चांगला भाजून घ्यायचा. तेल वगैरे आपल्याला काहीही वापरायचं नाही. शेंगदाणे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे, पण शेंगदाण्याची जी साल आहे ना ती आपल्याला इथे काढून घ्यायची नाही आहे. आणि कोरडा मसाला हा तुम्ही इथे कोरडाच वापरू शकता. तर इथे आपला कोरडा मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर ना मी इथे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आलं आणि लसूण घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे 2-3 हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या सुद्धा तुम्ही इथे घातल्या तरी चालेल. नंतर ना जे कोथिंबीरचे जे पाठीमागचे दांडे असतात ना, देठ ते असतात जरासा निबार झालेले, ते यामध्ये घालायचं. कोथिंबीर घालायची नाही, कोथिंबीरच्या पाठीमागचं देठ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. नंतर ना काय करायचं आहे, आपल्याला मसाला गार झाला की आपल्याला कोरडा मसाला पहिला वाटून घ्यायचा, म्हणजे अशी पावडर तयार होते. नंतर ना त्यामध्ये आपल्याला खोबरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरचे जे देठ आपण घेतलेले आहे परतून ते यामध्ये घालायचं. शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मी पहिले भाजून ठेवले होते. नंतर ना हे आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं. पहिलं कोरडंच वाटा आणि नंतर ना थोडंसं पाणी घालून घट्टसर असा आपल्याला हा मसाला इथे वाटून घ्यायचा आहे. आता मसाला आपला इथे वाटून झाला की एका ताटामध्ये आपण हा मसाला काढून घ्यायचा आहे. काढून घेतला की आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घालून घेतलेली आहे. आता मसाले आपल्याला कोणते घालायचे, तर जे मसाले तुम्ही सुक्या भाज्यांसाठी वापरतात ना ते सगळे तुमच्या आवडीचे मसाले तुम्ही इथे घालू शकता, काही हरकत नाही. किंवा फक्त तुम्ही हळद, मीठ, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, धने पावडर एवढं घातलं ना तरी हा वांग्याचा मसाला खूप छान होतो. वांगी पहिली थोडीशी सुकली होती म्हणून मी पाण्यामध्ये ठेवली, मध्ये अशी चिरून घ्यायची आणि नंतर ना आपल्याला मसाल्यामध्ये मीठ घालायचं आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. चिरून घेतलेल्या वांग्यांमध्ये मसाला व्यवस्थित आपल्याला भरून घ्यायचा. आता थोडासा मसाला माझा इथे पातळ झालेला आहे, कारण थोडंसं पाणी माझं जास्त झालेलं आहे. तुम्ही थोडंसं पाणी कमी घालून मसाला थोडासा घट्ट वाटून घेण्याचा प्रयत्न करा. मसाला आपल्याला वांग्यांमध्ये इथे आपण भरून घेतलेला आहे या पद्धतीने. आता भरून झाला की मसाल्याला आपण इथे फोडणी देऊन घेणार आहे. थोडासा आपण वांग्याचा मसाला बनवतोय त्यामुळे थोडंसं मी तेल 1-2 पळ्या जास्त वापरलेलं आहे. तेल गरम झालं की जिरी मोहरी घालायची आहे. बारीक कांदा एक मी मोठा चिरून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे, तो आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये फक्त आपल्याला थोडीशी हळद, थोडासा हिंग आणि लाल तिखट घालायचं आहे आणि हे हलवून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे वांगी. आता वांगीसुद्धा आपल्याला मसाल्यामध्ये व्यवस्थित हलवून घ्यायची, थोडीशी चांगली परतून घ्यायची आणि नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. आता इथे आपण सुक्का वांगा मसाला बनवते त्यामुळे पाणी जास्त घालायचं नाही आहे, तर अगदी प्रमाणातच घालायचं आणि 10-12 मिनटं आपल्याला वाफेवरती चांगली वांगी इथे शिजून घ्यायची. आता बघू शकता छान तेल सुटलेलं आहे आणि पातळ नाही, छान अशी घट्टसर आपला इथे वांगी मसाला बनवून तयार झालेला आहे. आता आपण पातळ भाजी बनवून घेतोय, उन्हाळा चालू आहे, शक्यतो आपल्याकडे पालेभाज्या वगैरे बाजारातून आपण भाज्या जास्त विकत आपल्याला भेटतात किंवा महागही खूप असतात. अशा वेळेस आपण कडधान्याचा एखाद्या पातळ भाजीमध्ये वापर करू शकतो. तर इथे मटकीचा रस्सा आपण बनवून घेतोय. सगळ्यात पहिलं मी खोबरं भाजलेलं आहे आणि नंतर आपण इथे आलं लसूण, हिरवी मिरची, कांदा, टोमॅटो तेलामध्ये परतून घेणार आहे. आता मसाला इथे मटकीचा मसाला आपण बनवतोय. खोबरं भाजून घेतले, ते वाटून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून चांगलं बारीक वाटायचं, कारण कांदा टोमॅटो आहे ना पटकन वाटला जातो. खोबरं तितकंसं आपलं पटकन वाटलं जात नाही किंवा ते तितकंसं बारीक होईल त्या एकत्र मसाल्यामध्ये तेही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिलं खोबरं वाटून घ्यायचं पाणी घालून बारीक आणि मग आपल्याला कांदा टोमॅटो यामध्ये घालून तोही आपल्याला इथे वाटून घ्यायचा. आता जर तुम्हाला खोबरं नसन घालायचं तर तुम्ही फक्त कांदा टोमॅटो कच्चा जरी असा त्याची ग्रेव्ही करून घेतली आणि ती तेलामध्ये परतली ना तरी मटकीचा रस्सा
खूप छान होतो. मसाला वाटून झालेला आहे. पळीभर तेल घालायचं आहे. जिरी मोहरी घालून एक कांदा कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपला इथे परतला की आपल्याला यामध्ये मसाले घालून घ्यायचे. आता जे मसाले मी नेहमी भाजीला वापरते ते सगळे मसाले मी थोडे थोडे पातळ भाजीला घालून घेते. तुम्ही सुद्धा अगदी जे मसाले तुम्ही वापरताय ते तुम्ही थोडे थोडे घालून घ्यायचे. केलेलं वाटण घालायचं, मीठ घालायचं, थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला चांगला शिजवून घ्यायचा. आता इथे बघू शकता 5-6 मिनिट झाकण ठेवून मी चांगली वाफ देऊन घेतलं आहे. मसाला मस्त असा शिजलेला आहे. त्यानंतर ना इथे मटकी घेतली. आता इथे मटकी मी उकडून नाही घेतलेली, तर कच्चीच मटकी डायरेक्ट आपण फोडणीला घातलेली. कोथिंबीर घालायची. वाफेवरती मटकी आपल्याला 5-6 मिनिट वाफेवरती चांगली वाफवून घ्यायची. मसाल्यामध्येच मटकी चांगली वाफवली जाते आणि नंतर ना पाणी घालून आपल्याला चांगला याचा रस्सा बनवायचा. रस्सा पाणी घातलं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि एक चांगली मोठी उकळी आपल्याला इथे काढून घ्यायची. आता उकळी आली की आपल्याला काय करायचं आहे, गॅस बारीक करायचा आणि 10 मिनटं आपल्याला वाफेवरती मटकी इथे शिजवून घ्यायची. तर इथे बघू शकता 10 मिनटं झालेले, छान अशी तरी आलेली आणि मटकीसुद्धा अगदी 10 मिनटामध्ये आपली शिजली जाते. तर इथे आपला झाला मटकीचा रस्सा बनवून तयार. आपण इथे भात लावून घेऊ. कितीही दुपारचा असो रात्रीचा असो, थोडा तरी आपल्या ताटामध्ये भात हा असायलाच हवा. भात लावून घेतलेला आहे. आता भात शिजेपर्यंत आपण इथे भाकरी बनवून घेणार आहे. आता इथे उन्हाळा चालू आहे. तुम्ही भाकरी ज्वारीची वापरू शकता, तांदळाची वापरू शकता किंवा नाचणीची भाकरी तुम्ही म्हणजे करू शकता किंवा तांदूळ, ज्वारी आणि बाजरी एकत्र मिक्स करून पण तुम्ही हे भाकरी असं पीठ तुम्ही दळून आणू शकता आणि त्याची भाकरी तुम्ही इथे बनवू शकता. आता इथे मी तांदूळ, ज्वारी आणि बाजरी एकत्र दळून आणलेली आणि त्याची इथे मी भाकरी बनवते. पीठ मळून घेतलेले, व्यवस्थित भाकरी थापून घ्यायची आणि नेहमी आपण जशी भाकरी बनवतो अगदी मी तशीच भाकरी आपली इथे बनवून घेतलेली आहे. छान अशी दोन्ही बाजूने आपल्याला तिला चांगली खरपूस अशी भाकरी बनवून घ्यायची. तर हे झालं आजच्या दुपारच्या जेवणातली आपली गरमागरम मराठमोळ्या पद्धतीने, साध्या पद्धतीने घरात जे आहे त्याच्यातच मी इथे बनवून घेतलेली आहे. आता अशी साधी थाळीसुद्धा असं साधं जेवणसुद्धा आपलं खूप पोट भरून जातं, मन समाधानी होतं आणि खूप छान वाटतं. तर अशा पद्धतीने आज मी दुपारच्या जेवणाची इथे थाळी बनवून घेतलेली आहे. उन्हाळा चालू आहे त्यामुळे सालड नक्की खा असं मी तुम्हाला आवर्जून सांगेल आणि तुम्हाला ही थाळी कशी वाटली हे कमेंट करून मात्र नक्की सांगा.